नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग घरामध्ये ना माझं काम आवरायचं काम चालू होतं. त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर बघितलं पाठीमागे जाऊन तर खूप अशी माणसं आली आहे. म्हटलं कशाला आली बघू तर ते शेणखत टाकलेलं आहे आधी तर ते पसरवायला आली ते माणसं. म्हटलं चला मग माणसांचा थोडासा व्हिडिओ पण काढू. दुपारचीच वेळ होती ऊन पण खूप होतं, मग थोडासा व्हिडिओ आहे ना भुरकाच आलाय उन्हामुळे. पटपट असे शेणखत पसरवून घेऊ राहिले. त्यानंतर आहे ना आमच्या आज सोना दीदी पण आले. त्यांना ना 2-3 दिवस सुट्ट्या मग ते आले. मग त्यांना ना ऊस खायचा होता. त्यांनी ना अण्णांना ऊस आणायला लावला होता. त्यांना ऊस खूप आवडतो बघा, त्यांचं चाललंय मस्त ऊस खायचं काम. त्यानंतर आहे ना मुलांना काही ऊस सोलून खाता येत नव्हतं. मग ते बोलत होते का आम्हाला सोलून द्या. मग अण्णा बोलले थांबा माझ्याजवळ बसा, मी तुम्हाला आहे ना अशा बारीक बारीक तुकडे करून देतोय ऊसाचे, मग तुम्ही ते खा. आणि कोयत्याने बारीक तुकडे करून परत बागाची छाटायची कातर घेतली, त्यांनी छोटे छोटे असे चुट्ट्या करून दिले त्यांना तुकडे तुकडे. अण्णा नेहमी पण श्रीला जर ऊस खायचा असल्यावर असेच तुकडे बनवून देते खायला. आजोबांचं नातवांचं प्रेमच वेगळं राहतं. आम्ही पण बाहेर शेडमध्येच बसलो होतो. ऊन पण लागायला लागले ना आता. मग आता बाहेरच सगळेजण बसले आहे. मी पण बसले आता. मी शूट घेते त्यामुळे मी काय आले नाही व्हिडिओत. मग आमचं चाललं होतं सर्वांच्या गप्पा मारायचं काम. सोनू बघा कसा मी व्हिडिओ काढते तर सोनू कसे व्हिडिओ बघून नखरे करीत होते. मुलांना तुकडे करून दिले तर खूपच मजा येऊ राहिली ऊस खायला. मग उन्हाचं थोड्या वेळ बसल्यानंतर मला आहे ना बागेत गवत काढायला पण जायचं आहे गाईसाठी. आता मी निघाले तर दिदी पण आली शाळेतून. तर दिदी बोलली आता तू चल ना आपण पण जाऊ मम्मी बरोबर बागेमध्ये फिरून येऊ. त्या बोलल्या का चाल मग जाऊ. म्हटलं चला मग मला पण जोडी होईल, मी पण गवत काढील तर माझ्याबरोबर गप्पा कराल. तर आलोय आम्ही बागेत. त्यानंतर विहिरीवर आल्यानंतर सोना दिदी केळं पण बघत होती, किती केळं आली केळीला. बघा मग माझं असं पटपट असं गवत काढत बागेत आहे ना खूप गवत झालं, गोंधन पण आहे. म्हटलं आता ना मोठं मोठं गवत काढून घेऊ. तणनाशक मारायचंय पण म्हटलं मोठं मोठं घेऊ काढून आता. मोठं मोठं गवत काढलं का मग बारीकलं गवत आहे ना पटकन जळतं. त्या कडेलाच एक पपईचं झाड आहे. मग सोना दिदी आले पपया खुडून. त्या बोलत होत्या पिकल काव याला डोळ फुटली. म्हटलं पिकल. मुलांना आहे ना सांगत होते बागेत आहे ना दुधाळीचं गवत आहे. मग त्या बोलल्या का आम्ही ना लहानपणी ना असं दुधाळीचं गवत दिसलं का हातावर काही पण काढायचं, त्याच्यातून दूध निघतं ना. काही पण चित्र काढायचो आम्ही. दीदी बोलली चल श्री आपण पण ट्राय करून बघू तुझ्या हातावर येतं का चित्र काढतात दुधाळीने. सोनू पण काढून बघत होता. बघा सोनू काढतोय, माती टाकतोय. ते चित्र काढून घेतल्यानंतर त्याच्यावर माती टाकायची, मग ते बरोबर असं आपण जे काढलं ते वठून राहतं. आम्ही पण लहानपणी असंच करायचं. दुधाळीचं गवत दिसलं का बसायचं हातावर चित्र काढत. मुलांना आता सांगितल्यानंतर खूपच आनंद झाला. त्यांचं तेच चालू झालं मग. गवत घे काढ चित्र, गवत घे काढ चित्र. मी पण तिथंच गवत काढत होते ना. दी ना आता श्रीच्या हातावर काढून बघू राहिली निघतंय का नाही. सोनूचं त्यांचं त्यांचं चालू होतं काढायचं काम. त्यांचं 15-20 मिनटं तो खेळायचं काम चालू होतं. हातावर काढ पूस, हातावर काढ पूस. सोनूचं पण तेच चालू आहे. बघा कसं सोनू हातावर माती टाकू राहिलाय. कशाची मुलांना ते सांगितलंय तर तो नुसता खेळच झालाय. त्यांना सारखे बघू राहिले हातावर काढून. श्री बोलला का सोनू तू चल माझ्या हातावर काढ. श्री बघा कसा हसतोय. सोनूला मामाच्या घरी आल्यानंतर खूपच आनंद होतो. त्याला मोकळं वातावरण भेटतं ना सोनूला फिरायला पण. असं इकडे जर आले ना ते म्हणत्या घरीच नाही जायचं आहे आपल्याला लवकर. मग आता म्हटलं चला मला पटपट गवत उपटू लागतच. श्रीची सोनूची चालली होती मस्तीच बागामध्ये. माझं चाललं होतं पटपट काढायचं काम. कधी ओझं होईल आणि कधी घरी जाईल. स्वयंपाकाचा बी टाईम झालाय ना आता 5 वाजले. मग आता एवढा स्वयंपाक करायचं म्हणजे मुलांना ना लवकरच भूक लागते. श्रीला तर लय लवकर भूक लागते संध्याकाळी. नाही लवकर स्वयंपाक झाला का खूपच चिडचिड करतो. सारखा म्हणतो मम्मी अन्न जेवायला, मम्मी अन्न जेवायला. नाहीतर तसाच झोपी जातो बिगर जेवल्याचाच. आमच्या बागात कधी गवत एवढं होत नाही, पण ह्याच वेळेस वरती बाग नाही आलेलं, मग खाली पण तणनाशक नाही मारलं. ह्याच वेळेस जास्त गवत झाले आमच्या बागेंमध्ये. ती ना गवत गोळा करू राहिलाय. मी जे काढते ना ते गवत गोळा करून टाकू राहिलाय. श्रीला ना ओझ नाही म्हणता येत, तो गज म्हणतो. गज गोळा करायचंय गज. त्याला एखादा शब्द आला नाही खूप हसू येतं त्याचं बोलण्याचं.
तर सोना दीदी म्हणा 2 खुरप्या आणल्या असते तर मी पण काढू लागते. म्हटलं धरा माझ्या हातातलं घ्या तुम्ही काढा मी हाताने काढते. मग त्या पण काढू राहिले आता गवत थोडंसं. त्यांना पण खूप दिवसांनी गवत काढायचं होतं. म्हणत चला बरं मला येतं का नाही काढून बघते मी गवत. श्री काही काढून देत नव्हता. आत्तू मला दे खुरपं, आत्तू मला दे खुरपं. श्री सोना दीदीना मुलांना सांगत होते आम्ही असं मोठं मोठं गवत असलं का पेंड्या बांधायचो. त्या मुलांना बी पेंड्या बांधून दाखवल्या त्यांनी कसं पेंड्या बांधायच्या. ते गोंधनाचं गवत आहे ना खूपच दाट आहे. मग त्यांना ना ते काढायचं होतं. तर ओझं पण झालंय आता. सोना दीदीने मला ओझं धरून घेऊ लागू राहिलंय घरी. मला काही अशी सवय नाही मग चालताच येत नव्हतं पण हळूहळू आलो घेऊन घरी आम्ही ओझं. त्यांना पण गावाकडे आले का मजाच वेगळी राहते. त्या पण खूप आनंदाने काही पण करता मग. नंतर आहे ना मुलं लगेच घराच्या पाठीमागे गेले. आता तिथं शेणखत पसरवित होते माणसं ते पण घरी गेले असं मोकळं झालंय आता तिथे. मग मुलंच बोलले की चला आपण आता पतंग उडवू. मग आता सर्व मुले गेले पतंग उडवायला तर श्रीचे पप्पा पण त्यांना जोडी गेले. पतंग खूप आकाशात अशी वरती गेली तर ती दिसत सुद्धा नाही व्हिडिओ मध्ये पण नाही दिसत आहे. मी पण गेलो आम्हाला पण थोडासा पतंग उडवायचा एन्जॉय करायचा होता. सोना दीदीला म्हटलं चला आपण पण जाऊ. स्वयंपाक पण करायचा होता म्हटलं चला एक दिवस लेट होईल स्वयंपाक चला आपण पण मजा घेऊया आपण. श्री सारखा म्हणत होता मम्मी व्हिडिओ मध्ये घे ना पतंग. पण व्हिडिओ काढते तर ती पतंगच दिसत नाही एवढ्या वरती गेलेली आहे पतंग. परी पण आली शाळेतून तर परीने पण कपडे बदलले नाही तर लगेच आली पतंग उडवायला. सायंकाळची वेळ आहे ना वातावरण पण खूप छान आहे सायंकाळचं. ही गावाकडची मजाच वेगळी राहते सायंकाळची. श्रीला तर खूपच आनंद होत होता पतंग एवढ्या वरती गेली. मग आम्ही सर्व पण आलोय सोना दीदी ताई आम्ही सर्व पण पाठीमागे आलोय. चला म्हटलं आपण दोघी पण पतंग उडवू घेऊ आपण आज पतंगीचा एन्जॉय करून. अजून कधी काही पतंग उडवली नाही म्हणलं आज उडवूयाच पतंग. तिची माझी पतंग काही वरती जातच नव्हती. थोडी फाटलेली होती त्यामुळे ती काही वरती जात नव्हती. चला मग असा होता व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.